मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा GB स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे नदीवरची हाडळ, भाग दुसरा. लेखक दीपक पाटील. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी या कथेचा या अगोदरचा भाग पाहिला नसेल तर तो भाग पाहूनच हा भाग पाहण्यास सुरुवात करावी, ही विनंती. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. रामाची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली होती. त्याच्या बडबडीने तर चरणसीमा गाठली होती. एखाद्या मनोरुग्णासारखा तो अखंड बडबडत होता, पुटपुटत होता. जणू ती हाडळ त्याच्या अवतीभोवतीच घुटमळत होती. जणू त्याच्या कानात काहीतरी पुटपुटत असावी. आपले सैतानी विचार त्याच्या डोक्यात पेरू पाहत होती, त्याला फूस लाव पाहत होती. रामाला कुठल्याही परिस्थितीत गावकुसाबाहेर काढून नदीकडे आणणे हे तिचे इप्सित होते. रामा आता हिंसकही झाला होता. नदीवरची ती अवदसा त्याला वेळी अवेळी, रात्री अपरात्री साथ घालत होती. आणि भान हरपलेला रामा हत्तीचं बळ आल्यासारखा दरवाजावर धडका मारत होता. जणू सैतान त्याच्याच अंगात आला असावा असा अतृप्त चित्कार करत होता. त्याला सावरायला आता 4-5 रांगडे गडी कमी पडू लागले होते. रामा जर सुटून गावाबाहेर पळाला तर अनर्थ घडणार होता. उभ्या गावाला याची कल्पना होती. म्हणूनच रामावर करडी नजर ठेवणे आवश्यक होते आणि गावकरी तसं करतही होते. पण बजरंग पुजाऱ्याने लवकरात लवकर या हाडळीचा बंदोबस्त करावा अशीच साऱ्या गावकऱ्यांची इच्छा होती. कारण सारा गाव जणू एका अनामिक भीतीने पोखरला जात होता. भीतीचं ते सैतानी सावट गावावरून हटायला राजी नव्हतं. लोक सायंकाळी 7 नंतर घरातून बाहेर पडायलाही धजत नव्हते. न जाणं कुठून, कुठल्या अंधाऱ्या कोपऱ्यातून त्या अवदसीची नजर आपल्यावर पडेल आणि ती आपल्याला तिच्या दुनियेत घेऊन जाईल, त्या सैतानी काळ्या जगात घेऊन जाईल, अशी ती भीती होती. अमावस्या आता 2च दिवसांवर होती. गावकरी फार चिंतेत होते. या अमावस्येला ती हाडळ आपली पूर्ण ताकद झोकणार होती. आपला 51वा बळी पूर्ण करण्यासाठी ती आसुरी शक्ती कोणत्याही थराला जाणार होती. अजूनही प्रकाशाच्या बाजूने तग धरून असलेला रामा कदाचित अंधाराचा कायमचा गुलाम बनणार होता. त्या मिट्ट सैतानी काळोखाचा गुलाम आणि मारलेले त्या 51 जीवांच्या आत्म्यांचा वेताळाशी सौदा करून ती हाडळ आपले इप्सित साध्य करणार होती. ती हाडळ महाशक्तिशाली बनणार होती. सैतानाचा वारसा पुढे चालवायला, काळोखाचे साम्राज्य विस्तारायला आणि धर्माची राखरांगोळी करून अधर्माचं वर्चस्व प्रस्थापित करायला. त्यामुळे अमावस्येच्या रात्री रामाला ताब्यात ठेवणे म्हणजे एक ब्रह्मसंकटच होते. म्हणून बजरंग पुजारी अहोरात्र जागत होता. त्याच्या पंजोबांची टिपणे तपासत होता. सैतानी ताकदींना नष्ट करण्यावर आधारित नानाविधी ग्रंथ खंगाळत होता. जे जे कामाचं आहे त्याची स्वतंत्र नोंद करत होता. आणि अचानक त्याला काहीतरी गवसले. त्याची चिंतित मुद्रा काहीशी खुलली आणि तो तडक धनाअण्णाच्या घराकडे निघाला. सायंकाळची वेळ असल्याने धनाअण्णा घरातच होते. बजरंग पुजाऱ्याला पाहून त्यांनी हसून स्वागत केले आणि बसायला सांगितले आणि वेळ न दवडता सरळ मुद्द्याला हात घातला. काय मग बजरंग बापू, निघाला का तोडगा? उद्या अमावस्या आहे. रामाला उद्या रोखणे मुश्किल आहे
हे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त ठाऊक आहे. हो अण्णा, मी त्यासाठीच आलो आहे. एक कायमचा उपाय आहे, पण एक अडचण आहे. ती दूर झाली तर आपण हे सैतानी संकट रोखू शकतो. बजरंग पुजारी एका दमात बोलला. सांगा की मग, सारा गाव आहे तुमच्या सोबत. कसली अडचण असो, काढू काहीतरी मार्ग. धनाअण्णा जोशात येऊन बोलले. अडचण अशी आहे अण्णा, हा उपाय कोण्या पुरुषाचा नाही, एका स्त्रीच्या हातून करावा लागेल. आणि जर का स्त्री गरोदर असेल तर आणखी उत्तम, पण जोखीमही मोठी आहे. बजरंग पुजाऱ्याच्या या वाक्यांनी धनाअण्णाचा जोश जणू कापरासारखा हवेत उडून गेला. चिंता, भय, आगतिकता अशा एक ना अनेक भावनांचे एक विद्रूप जाळेच त्यांच्या तोंडावर उमटले. पण बापू, हे असं कशासाठी? मी जातो की त्या अवदसेला धडा शिकवायला. धनाअण्णा मुठी आवळत बोलले. हे बघा अण्णा, आपण पुरुष स्वतःला कितीही सामर्थ्यवान समजत असलो तर स्त्रियांची सहनशीलता, चतुराई आणि खमकेपणा आपल्यात येणे कठीण. आणि मी जो विधी शोधून काढला आहे तो एका स्त्रीच्या हस्ते झाला, आणि त्यात ती स्त्री जर गरोदर असेल तर हाडळ तिथे येण्याची शक्यता दुप्पट आहे. पण ती गरोदर स्त्रीच असावी अशी अट नाहीये. आणि हो, ती स्त्री एकटी असणार नाही, मीही असेनच तिथे मदतीला. बजरंगाने दिलेले स्पष्टीकरण एखाद्या कॉलेजच्या प्रोफेसर सारखं अचूक होतं. मग ठीक आहे, आपल्याला घाई करावी लागेल. वेळ फारच थोडा आहे. आजच मीटिंग बोलावून लोकांना सांगू. बघूया कोण तयार आहे का. धनाअण्णाला मानेने होकार देऊन चहा घेऊन बजरंग बापू उठले आणि घराकडे निघाले. ठरल्याप्रमाणे रात्रीचं जेवण उरकून सर्व आबलावृद्ध, बाया बापड्या आणि तरुण मंडळी 9च्या सुमारास चावडीवर जमले. हाडळीसाठी ठेवलेली मीटिंग असल्याने लोकांमध्ये उत्साह होता. बजरंग पुजाऱ्याने काहीतरी उपाय शोधला असावा. गर्दीत कुजबूज सुरू होती. रामाला घरातच ठेवून दाराला कुलूप लावून बयाबाई आणि शांताई उपस्थित राहिल्या होत्या. पण खबरदारी म्हणून धनाअण्णांनी 2 तरुण पोरांना रामाच्या घराबाहेर पाळतीवर ठेवले होते. जवळपास सर्वजण जमले आहेत ही खात्री झाल्यावर बजरंग पुजारी बोलायला उभा राहिला. हे बघा गावकऱ्यांनो, आपलं समद गाव सैतानी ताकदीच्या दाढेखाली आहे. नशीब बलवत्तर म्हणून रामा त्या दिवशी वाचला, अन्यथा या सभेसाठी आपण जिवंतच राहिलो नसतो. पण आपण प्रकाशाचे उपासक आहोत, आणि काळा अंधार किती घनदाट असला तरी एक प्रकाश ज्योत त्याला पुरून उरते, हे विसरून चालणार नाही. उद्याची रात्र वैऱ्याची आहे, पण समोर साक्षात सैतान जरी आला तरी काळोखाचे ते हिडीस साम्राज्य उद्ध्वस्त करून आपल्याला तिथे लख प्रकाशाचे धर्मराज्य उभे करायचे आहे. आपल्या अस्तित्वाची लढाई आहे ही. आपल्याला ती जिंकावीच लागेल. ईश्वर आपल्या सोबत असेलच, मला खात्री आहे. बजरंग पुजाऱ्याच्या वाक्यावर लोकांनी उत्स्फूर्त टाळ्या वाजवल्या. त्यावर लोकांना थांबवत पुजारी पुढे बोलू लागला. त्या सैतानी हाडळीला कायमचं संपवण्यासाठी आपण एक उपाय शोधला आहे. उद्या अमावस्या असल्याने आपण उद्याच हा विधी करण्याचे ठरवले आहे. पण एक अडचण आहे. या वाक्यावर बजरंगने एक दीर्घ श्वास घेतला. गर्दीत कुजबूज सुरू झाली आणि बजरंग पुन्हा बोलू लागला. हा विधी एका स्त्रीच्या हस्ते करावा लागणार आहे. ती स्त्री गरोदर असेल तर आणखी उत्तम. ती एकटी नसेल, मीही तिच्यासोबत मदतीला असेन. आता मात्र गर्दीचा जणू मासळी बाजार झाला होता. जो तो कुजबुजत होता, काहीतरी बोलत होता, पण कुणीही स्त्री आपणाहून ही विषयाची परीक्षा घ्यायला तयार नव्हती.
पुढचे 2-3 मिनिट याच गोंधळात गेले आणि अचानक कोणीतरी उभे राहिले. स्तब्ध गर्दीच्या माना तिकडे वळल्या. ती एक स्त्री होती. ती शांता होती. भयाबाई तिचा हात पकडून तिला खाली बसू पाहत होती, पण शांताने तो हात झिडकारला. बजरंग पुजाऱ्याने तिला विचारले, मुली, तू पूर्ण विचार केला आहेस ना? हे काम साधं सोपं नाहीये. जोखीम मोठी आहे. तुझा प्राणही जाऊ शकतो. त्यावर डोळ्यातून ओघळणारे अश्रू पुसत शांता बोलू लागली, पुजारी काका, धोका आहे, मी जाणते. पण गेल्या महिन्याभरापासून माझ्या नवऱ्याची अवस्था मी बघत आहे. त्याची ती अवस्था बघून काळीत पिळवटून निघते माझं. आणि जर हा उपाय करून तो ठीक होणार असेल तर मी त्यासाठी काही करायला तयार आहे. मग माझा जीव गेला तरी चालेल. शांताच्या बोलण्यात आत्मविश्वास होता. तिच्या डोळ्यात निर्धार होता. सगळेजण शांताकडे कुतूहलाने पाहत होते. तिच्या हिमतीला दाद देत होते. पण उद्याची रात्र काय घेऊन येणार याची कल्पना शांताला अजिबात नव्हती. दुसरा दिवस उजडला, पण गावात रोजची धावपळ दिसत नव्हती. लोक एका प्रचंड दडपणाखाली वावरत होते. बघेल तिकडे हाडळीची चर्चा होती. आज काय होणार याचे कयास बांधले जात होते. बाया बापड्या शांताचे कौतुक करत होत्या. तिच्या काळजीने चिंतित होत होत्या. बजरंग पुजारी मात्र सकाळपासूनच तयारीला लागला होता. नाना प्रकारच्या वस्तू तो 2 मोठ्या पिशव्यात भरत होता. त्याने नोंद केलेला तो विधी पुन्हा पुन्हा वाचत होता, मनन करत होता. आता 3 सांजा होऊन गेल्या होत्या आणि दिवस आता रात्रीच्या कुशीत सामावला होता. सगळीकडे आमोसेचा मिट्ट काळोख दाटला होता. त्या सैतानी काळोखात डोळे फाडून पाहिलं तरी काही दिसत नव्हतं. त्या मिट्ट काळोखातच ती हाडळ कुठेतरी दबा धरून बसली असावी, एखाद्या निष्णात शिकाऱ्यासारखी, घात घालून सावजावर टपलेली. रात्रीचे 9 होऊन गेले. बजरंग पुजारी सर्व तयारी करून चावडीवर पोहोचला. 9:30 होईपर्यंत हळूहळू करत सारा गाव चावडीवर जमा झाला. शांताही आली. आणखी वेळ न दवडता बजरंग बोलू लागला, आम्ही आता निघत आहोत. आजची रात्र ही काळ रात्र आहे. तरी सर्वांनी लगेच आपापल्या घरात जा. कुणीही इतरत्र भटकू नका. दारे खिडक्या नीट बंद करा आणि घरातच राहा. जर का काही घात झाला आणि हाडळीने डाव साधला तर ती थेट गावात येऊ शकते. तेव्हा घरात राहून आमच्या सुखरूप परतण्यासाठी देवाची पूजा करा. उद्या सकाळपर्यंत कुणी घरातून बाहेर पडू नका. बजरंग पुजाऱ्याची ती वाक्य हृदयाचा थरकाप उडवणारी होती. जर खरंच या दोघांपैकी एकालाही हाडळ ठार करू शकली तर ती केव्हाही गावात येऊ शकत होती. आणि तो विचार काळजाचा ठोका चुकवणारा होता. अखंड गर्दीला जणू एक भीतीरूप कालसर्प डसला. कुणीही काही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते. धना अण्णाने हाताने सर्वांना जाण्याचा इशारा केला. तसे लोक पटापट उठून घरी जाऊ लागले. पुढील 5 मिनिटात सर्व चावडी रिकामी झाली. फक्त 4-5 लोक तिथे उभे होते. बयाबाई, शांता, धना अण्णा, बजरंग पुजारी, पांडू नाना आणि एक तरुण. बजरंग पुजारी शांताला उद्देशून हळू आवाजात काहीतरी समजावत होता. बाकीचे आता बघ्याच्या भूमिकेत होते. चांगली 10 मिनिटं झाल्यावर बजरंग पुजारी बोलायचा थांबला आणि धना अण्णाला बाजूला घेऊन काहीतरी सांगू लागला. आणि पुढच्या 2च मिनिटात बाकीच्यांना उद्देशून म्हणाला, वेळ झाली आहे, आम्हाला निघावे लागेल. तशी बयाबाई शांताला कवटाळून जोरजोरात रडू लागली.
2 मिनिटाच्या अवकाशानंतर ते दोघे नदीकडे निघाले. बजरंग पुजारी दोन्ही हातात सामानाच्या 2 पिशव्या आणि एक टॉर्च घेऊन पुढे चालत होता. शांताई हातात एक टॉर्च घेऊन मागून चालली होती. आता ते नदीकडच्या पायवाटेला लागले होते. गावाबाहेर आल्यावर शांताला जाणवलं, अगदी मिट्ट काळोख दाटला होता. अमावस्येची ती रात्र खायला उठत होती. सैतान जणू आपल्या नरड्यातून काळोख ओतत ती रात्र अजूनच भयानक करू पाहत होता. रातकिडे हे जणू सैतानाचा धावा करत असावे आणि रात्र भीषण बनवण्यात आपलं योगदान देत असावे. ही अमावस्येची रात्र म्हणजे स्वर्गलोक, मृत्यूलोक आणि पाताळातही ज्यांना स्थान नाही अशा अतृप्त जीवांच्या आवडीची रात्र. आजूबाजूच्या मिट्ट काळोखात न जाणे किती प्रेतात्मे मृत्यूलोकात यायची धडपड करत असतील. दबा धरून शिकारीची वाट बघत असतील. शांता आणि दोघे झरझर पावले उचलत होते. नदी गावापासून अंदाजे 1 मैलावर होती. अजून 5-1 मिनिटात ते नदीवर पोहोचणार होते. इतक्यात जवळच कुठून तरी कोलेकुई ऐकू येऊ लागली. डाव्या बाजूच्या उसाच्या शेतातून आवाज येत होता. अचानक आलेला तो आवाज भोवतीची भीषण शांतता चिरत असा काही गेला की क्षणभर ते दोघेही दचकले. बजरंगने हाताने शांताला चालत राहा असा इशारा केला. भीतीने गांगारून गेलेली शांता गुमान चालू लागली. आता ते रामाच्या शेतातून पुढे जात होते. नदी आता अगदी जवळ होती आणि नदीकाठची झाडे अचानक सळसळू लागल्याचा भास झाला. हाडळीला त्यांची चाहूल लागली होती का? 11 वाजून गेले होते. आता ते दोघे नदी पात्रात उभे होते. पात्र जरी मोठे असले तरी पाणी मात्र जास्त नव्हते. बरेच पात्र कोरडे होते. दगड, वाळू आणि लवाळ्याच्या तुरळक झुडपांनी भरलेले. त्या रेताड पात्रात बजरंग ठाण मांडून खाली बसला. तोंडातून कसलासा मंत्रजाप अखंड चालू होता. शांता चोहीकडे नजर भिरकावत बाजूला बसली होती. तीही तोच मंत्र पुटपुटत असावी. बजरंगचे हात तलवारीच्या चपळतेने चालू लागले होते. टॉर्चच्या उजेडात त्याने दोन्ही पिशव्यांतले सामान भरभर बाहेर काढले आणि तो तयारीला लागला. त्याने पहिल्यांदा एका रिकाम्या पिशवीत वाळू भरली. त्यावर हळदी कुंकू टाकून कसलेसे मंत्र उच्चारून ती पिशवी घेऊन भरभर चालत तो पाण्याच्या दिशेने गेला. ती पिशवी वाळूसह पाण्यात बुडवून वाळू ओली केली आणि गेल्या पावली परत आला. त्या ओल्या वाळूने त्याने दोघांभोवती अंदाजे 15 फूट व्यासाचे एक रिंगण बनवले. इकडे शांताने सामानातले शाळूचे पीठ काढले आणि बजरंगने सांगितल्याप्रमाणे वर्तुळाच्या एका बाजूला 2 तारका काढल्या. त्याच्या मध्यभागी चिमटीने जवस, काळे तीळ, उडीद आणि मीठ ठेवले. बाजूला बजरंगने एक छोटा खड्डा बनवून त्यात सोबत आणलेल्या वाळक्या काठ्या, कापूर, धूप टाकून त्याने तो यज्ञ सुरू केला. धुपाच्या वासाने वातावरण काहीसे सुसह्य झाले. त्या मिट्ट काळोखाचा छेद घेत यज्ञाचा तो प्रकाश बाजूला पसरू लागला. पण त्यामुळे बाजूचा तो सैतानी काळोख चिडला असावा. त्याने वाऱ्याचे अखंड झोत पाठवून उजेडाचे ते इवलेसे अस्तित्व पुसण्याचा डाव सुरू केला. सैतान जणू खवळून फुंकर मारत होता. बजरंग कापुराच्या वड्या टाकून यज्ञ अखंडित ठेवण्याचा प्रयत्न करत होता. शांता बाजूला बसून
हात जोडून तो मंत्र पुटपुटत होती. आणि तेवढ्यात घुबडांचा घिव घिव असा कर्णभेदी गुदकार सुरू झाला. शांताच्या हृदयाची धडधड वाढू लागली. बजरंग मात्र लीन होऊन मंत्रोच्चारण करत होता. घुबडांचा गुदकार थांबतो न थांबतो तोच बाजूच्या झाडांतून एक सळसळ दौडू लागली. जणू त्या झाडावरून कोणीतरी पळत होतं, पण विजेच्या वेगाने. हे अनैसर्गिक होतं, अमानवी होतं. हीच ती चाहूल होती, ती नकोशी असणारी चाहूल. चाहूल त्या सैतानी शक्तीची, चाहूल त्या अघोरी विकृतीची, चाहूल त्या हिडीस हाडळीची. त्या मिट्ट काळोखात डोळ्यात बोट घातले तरी काही दिसणं शक्य नव्हतं, पण ती चाहूल दोघांनी ओळखली. बजरंगने शांताला सावध राहा असा इशारा करत मंत्राचा वेग वाढवला. वारा आता त्या रिंगणाभोवतीच पिंगा घालत होता. अनेक श्वासाचा आवाज येऊ लागला. इतका प्रचंड श्वास एक सैतानी ताकदच घेऊ शकत होती. त्या सैतानी श्वासाबाहेर एक घाणेरडा दर्प येऊ लागला. अनेक भयान किंकाळी ऐकू आली. इतकी भीषण आणि इतकी दीर्घ, अगदी जवळून तिची तीव्रता इतकी भीषण होती की रेतीसह संबंध धरती कंपन पावली. हवेत लहरी उठल्या, भोवतालची झाडे थरथरली. आणि आता भोवतालच्या त्या मिट्ट काळोखातून एक आभद्र आणि तितकाच मोठा कांठाळ्या बसवणारा आवाज येऊ लागला. रगत रगत ताज रगत, पोटुशी बाय कवळ मास, आवसची रात होणार बघात, रगत रगत ताज रगत. शांताच्या काळजाचा ठोका चुकला. तिला दिवस गेले होते म्हणजे तसा तिचा अंदाज होता, पण खात्री नसल्याने तिने कुणालाही सांगितले नव्हते. पण इतक्या गोड गोष्टीची इतक्या अभद्र पद्धतीने खात्री व्हावी, बजरंगचा अंदाजाने टाकलेला डाव योग्य पडला होता. हाडळ गरोदर बाईकडे आकर्षली जाते आणि तिचा बळी मिळवण्याच्या नादात चूक करू शकते. बजरंगचा विश्वास आता ठाम झाला होता. त्याचे मंत्रपठण अखंड सुरू होते. हाडळ आता केव्हाही प्रकट होऊ शकत होती. रिंगणाभोवतीची ती वावटळ थांबण्याऐवजी वाढत चालली होती. आणि अचानक कावळ्यांची कावकाव सुरू झाली. वाऱ्यावर आरूढ होत हजारो कावळे त्या रिंगणाभोवती गरगट फिरू लागले. त्यांची हालचाल यंत्रवत होती. ते हुकुमाचे गुलाम होते आणि ते कावळ्यांची बोलवती ध्वनी ती हाडळ कुत्सितपणे खी खी करत कुठेतरी मिट्ट काळोखात झाडावर स्वतःला उलट टांगून घेत हे सर्व बघत होती. शांता आणि बजरंगला ती अजूनही दिसली नसली तरी त्या हाडळीची नजर मात्र क्षणभरही त्या दोघांवरून हटली नव्हती. आतापर्यंत जो चालला होता तो भीतीचा खेळ होता. भीती, भय म्हणजे जणू सैतानी ताकदीचे ब्रह्मास्त्र. आपल्या सावजाला शक्य तितक्या ताकदीने घाबरून गर्भगळीत करायचे आणि मग घाबरून हार मानलेल्या त्या असह्य जीवाची शिकार करायची. हा खेळ सृष्टीच्या उत्पत्तीपासूनच खेळत असल्याने या सैतानी ताकदी आता खेळात पारंगत आहेत. पण प्रत्येक गोष्टीला अपवाद हा असतोच, तसा तो आज होता. एवढे प्रयत्न करूनही यश न आल्याने ती हाडळ आता खवळली आणि क्रुदन सुरू झाल्यासारखी तिची बडबड सुरू झाली. आजच्या रातीला काळोखाय साथीला, रगताचं पाट मासाचं ताट, नरडीचा घोट भरतय बघ पोट, दिवा का लावलाय
काळू काय साथीला, रगात रगात ताजा रगत. पण ही बडबडही हृदयाचा थर काप उडवणारी होती. आणि आता पुन्हा तिच्या त्या कर्णभेदी किंकाळ्या सुरू झाल्या. एका विशाल पिंपळाच्या झाडावर उलटी लटकलेली ती विद्रूप हाडळ आता त्या दोघांकडे झेपावली. ती हवेतून तरंगतच येत होती आणि काहीशा जवळ येताच रिंगणातला उजेड तिच्यावर पडला. ती फारच हिडीस दिसत होती. हवेत तरंगताना तिच्या कानाच्या त्या लांब पाळ्या हेलकावे खात होत्या. नासलेल्या डोळ्यातून कसलासा चिकट द्रव पाझरत होता. ती आपली वळवळती काळी जीभ कसली ती काळ सरपत जणू. ती जीभ फुटभर बाहेर काढून सगळा चेहरा चाटत होती. तिने एका हातामध्ये एक ताने बाळ पकडले होते. रिंगणात बसलेले त्या दोन जीवांना बघताच ते बाळ काहीसे मान वळून पाहू लागले आणि किंचित हसले. त्याचे दोन्ही सुळे उजेडात चमकले आणि काळी जीभ लपलपली. त्या मुलाचे तोंड तव्यासारखे काळे कुट्ट होते आणि त्यामुळे बिनबुबळाचे पांढरेपट डोळे किळसवाने आणि घातक वाटत होते. शांताने इतके भयानक मूल कधीही पाहिले नव्हते. मूल कसले सैतानच तो. तिचा तो अवतार पाहून शांताला भीती, किळस, राग या भावनांचा महापूर आला. ती इतकी घाबरली की तिने काही क्षण गच्च डोळे मिटले आणि एखादे दुःख स्वप्न असल्याचे वाटून ती पुन्हा खात्री करू लागली. ती बिभत्स हाडळ तिच्याकडेच पाहत होती. शांताच्या काळजाचा ठोका चुकला, पण इकडे बजरंगचे कशातच लक्ष नव्हते. तो अखंड मंत्रपठण करतच होता. हाडळीने ते मूल पाळण्यात ठेवतात तसे सावकाश बाजूला ठेवले, आधांतरीतच, आणि तेही एकाच जागी आधांतरी तरंगू लागले. आता हाडळ मोकळी होती शिकार करायला, नरडीचा घोट घ्यायला आणि आपला 51वा बळी घेऊन महाशक्तिशाली व्हायला. विकट हास्य आणि चित्कार करत ती रिंगणाकडे झेपावली आणि रिंगणा बाजूला अलगद उतरली. आत प्रवेश करण्याच्या प्रयत्नात असताना तिचा उजवा पाय रिंगणाला लागला. पुढची टाच टेकली तशी ती जोरात धक्क्याने मागे फेकली गेली. भयंकर किंकाळी करत ती पुन्हा झेपावली. पुन्हा तिने प्रयत्न करून पाहिला, पण रिंगण अभेद्य होते. आता ती हाडळ काहीशी शांत होऊन रिंगणाच्या बाजूला पण शांताच्या अगदी जवळ येऊन फतकल घालून बसली. शांताकडे एकटक पाहत ती हिडीस हसत होती. शांता आता अंतःकरणातून भेदरली होती. हाडळीने ही गोष्ट हेरली आणि लक्ष शांतावरच केंद्रित केले. आणि अचानक शांताला अंधारात कुणीतरी ओरडण्याचा आवाज येऊ लागला. तो रामाचा आवाज होता. क्षणभर तिला वाटले की गावकऱ्यांची नजर चुकून रामाच आला असावा, पण नंतर तिला बजरंगने सांगितलेले बोल आठवले. हाडळ चकवा देते. तिने त्या आवाजाकडे दुर्लक्ष केले आणि ती यज्ञाकडे बघत बसून राहिली. आणि अचानक वाळूतून हेलपाटे खात येणारी एक आकृती दिसली. आता ती आकृती जवळ आली होती आणि रिंगणाच्या प्रकाशात आल्यावर कळले तो रामाच होता. तो धडपडत आला, पण रिंगणापासून 10-1 फूट अंतरावर येऊन धपकन पडला. त्याला पाहून शांताच्या मनात धस झालं. ती उठली आणि तडक तिकडे झेपावली आणि गुडघ्यावर बसून त्याला उठवू लागली, रिंगणाकडे खेचू लागली. तेवढ्यात रामाच्या अंगातून काळा धूर येऊ लागला आणि तो नाहीसा झाला. त्या ठिकाणी हाडळीचे ते सैतानी मूल होते. हाडळ डाव खेळली होती
आणि त्यात शांता फसली होती. हाडळीने शांताच्या केसांना पकडले आणि हाडळ जमिनीपासून 4-1 फूट तरंगत शांताला फरफटू लागली. भयानक हसत हाडळ रिंगणाभोवती शांताला गरगर फिरवू लागली. वाळू शांताचे पाय ओढले जात होते. वाळूचा सर्र असा आवाज येत होता. बजरंग रंगात आला होता. त्याचा चेहरा आता प्रफुल्लित होऊ लागला होता. तो मोठ्याने मंत्र म्हणत उठला आणि आकाशाकडे हात उंचावत अचानक ओरडू लागला, या हे प्रेतात्म्यांनो, या, ही तुमची पहिली आणि शेवटची संधी आहे. मी तुम्हाला तुमचा प्रतिशोध घेण्याची संधी दिली आहे. तुम्हाला आवडणारी अमावास्येची रात्र आहे आणि तुमचा शत्रूही तुमच्या समोर आहे. या, मला मदत करा या काळ्या सैतानी ताकदीला हरवण्यासाठी आणि काळोखावर प्रभेचा विजय होण्यासाठी. मला मदत करा, या, मला मदत करा. हाडळीने जे 50 बळी घेतले होते त्या निष्पाप जीवांच्या आत्म्यांना बजरंगने पाचारण केले होते. पण ते नक्की येणार का? बजरंगला खात्री नव्हती. धोका होता, पण तो पत्करावाच लागणार होता. त्याखेरीज अन्य पर्यायी नव्हता. बजरंग आता शांत होऊन वाट पाहत होता. बजरंगच्या त्या आरोळीने ती हाडळ गरगर फिरायची थांबली. तिने शांताचे केस सोडले. शांता धपकन खाली पडली. ती मूर्छित झाली होती. हाडळ भयानक चित्कार करत रिंगणाकडे झेपावली आणि बोलू लागली, ए पुजाऱ्या, मुर्दाडा, मला ज्यांनी नदीकडे धाडलं त्या पुजाऱ्याचीच अवलाद नव्हतो. तुला तर मी कच्चाच खाती बघ. बरा घावलास तावडीत. आणि तेवढ्या त्या रिंगणाभोवती काळ्या धुराचा एक अजस्त्र लोट पसरू लागला. चित्रविचित्र चित्कार ऐकू येऊ लागले. धूर विरळत जाऊ लागला. तशा भोवताली घोंघवणाऱ्या काळ्या आकृत्या दृष्टीस पडू लागल्या. प्रेतात्मे आले होते. इहलोक, परलोक आणि पाताळलोक यामधल्या पोकळीत एकाकी तडफडणारे ते उपद्रवी जीव आपला प्रतिशोध घेण्यासाठी आसुसले होते. 1, 2, 4, 15, 20 न जाणे किती आकृत्या होत्या. त्या आकृत्यांनी हाडळीला जकडून धरले. हाडळ बिथरली आणि भीषण चित्कार करू लागली. बजरंगने शांताला जोरात हाक मारली. तशी शांता भानावर आली. आजूबाजूचे ते चित्कारणारे काळे निराकार जीव पाहून ती फारच घाबरली. आणि तेवढ्यात बजरंगने 2 फूट लांबीचा तो चांदीचा त्रिशूळ शांताकडे भिरकावला. पुढचे काम शांताचे होते. तो त्रिशूळ उचलून ती विजेच्या वेगाने त्या हाडळीकडे झेपावली आणि सर्व ताकदीनिशी तिने तो त्रिशूळ हाडळीच्या छातीत खुपसला. असं म्हणत दणानून सोडणारी भयान किंकाळी देत हाडळ शांत झाली. काळं रक्त बाहेर आलं आणि त्याच वेळी ते प्रेतात्मे आणि हाडळ काळ्या धुरात परिवर्तित होऊन नाहीसे झाले. त्रिशूळ खाली वाळूत पडून सपकन आवाज आला. वातावरण भलतंच हलकं वाटू लागलं. बजरंगने उत्साहाने पिशवीतून आणलेली फटाक्यांची माळ पेटवली. फडफड असा दणका उठला. इकडे गावात या इशाऱ्याची वाट पाहणाऱ्या धनान्नाने तो आवाज येताच घरातून बाहेर येत आनंदाने आरोळी ठोकली. सारा गाव जमा होऊन त्या 2 धाडशी जीवांची वाट पाहू लागला. मित्रांनो, आज पुरतं एवढंच. तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात. पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल. त्यामुळे नक्की लाईक करा.
आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका. देवाची घंटी आहे ती. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळी वेगळी गोष्ट घेऊन पुढच्या भागात.